लेखणी. आजचा दिवस खरंच खूप छान आहे, कारण आजच्या दिवशी वाढदिवस आहे, तो आनंद आहेच. मी मगापासून बघतोय खूप चांगल्या प्रकारचे गायनचे कार्यक्रम चालू आहे, त्याचाही आस्वाद घेता येतो आपल्याला. त्याच्याचबरोबर प्रबोधनात्मकही बोललं जातं, म्हणजे त्याच्याबद्दल परत एकदा टाळ्या वाजवा. लहान मुलगा एकमेकाचं प्रेम देणं घेणं आणि सगळ्याच गोष्टी एका कार्यक्रमामध्ये, म्हणजे एक प्रकारची पुणेरी, सातारी, कोल्हापुरी सगळी मिसळ एकत्रच खाण्याचा आनंद म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या वाढदिवसासाठी हे सगळं तुम्ही अरेंजमेंट केलं त्याबद्दल धन्यवाद. हे सगळं जे डॉक्टरांना इकडे बोलवलं, माझे मित्र इकडे आले आहेत, बऱ्याच वर्षानंतर भेटलो आम्ही. खूप छान बोलले ते आणि तुम्ही इमोशनल केलं त्यांना. पण आता ठीक आहे, त्या शिकवतात की आनंदी राहा, आणि त्या आनंदी आहेत आत्ता. तर मला ना काही मगाशी मी बोलता बोलता बोलून गेलेलं, मला ना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. काजोल माहिती आहे ना, ती काळी आहे का गोरी आहे? तुम्ही नका बोलू. मला ज्या लोकांना काहीच या सिस्टम विषयी माहिती नाही अशा या बसलेल्या लोकांना विचारायचं, काजोल काळी आहे की गोरी आहे? मी प्रश्न विचारला, काळी की गोरी? तुम्ही आत्ता काजोलला पाहिलीत का? तुम्ही आत्ताचे सगळे व्हिडिओ शोधा, तुम्हाला ती गोरी आहे म्हणावं लागेल. का? तो बॉक्स घेऊन इकडे जरा. या पटपट 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 या. कसे असू देत, मला काय म्हणायचं आहे, मधलं का असं ना, उत्तर दिल्याबद्दल मला सरांना हे गिफ्ट करायचं. हा फेस वॉश आहे, हा इन्स्टंट ब्राईटनिंग फेस वॉश आहे. काय बोलतोय मी? इन्स्टंट ब्राईटनिंग. म्हणजे इथे सगळे बसलेले आहेत, 1.5-2 तास पार्लरमध्ये गेल्यानंतर जो ग्लो मिळेल ना, फक्त एक फेस वॉशने मिळेल. हा दावा आहे आणि अपील करतो. आणि हे या ट्रायल्स CTR आहे, क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती याचे अपील्स केलेल्या रिझल्ट्स अवेलेबल आहेत. सो दिस इज द इन्स्टंट ब्राईटनिंग फेस वॉश. सर ओके ओके ओके. ठीक ठीक. प्रश्नाचं उत्तर दिलं की हे प्रोडक्ट फार कॉस्टली आहे. मी सावळी का म्हणाल माहिती आहे, 2005ला पनवेल स्टेशनला शूट चालू होतं एका पिक्चरचं, त्यावेळेला काजोलला मी प्रत्यक्ष बघितलं. व्हेरी गुड. नशीबवान आहे ते, त्यांना नका सांगू बघितलं म्हणून. तर काजोल आत्ता गोरी आहे. तुम्हाला सांगायचं म्हणण्याचा उद्देश आहे, आपण काळं गोरं वगैरे याच्याकडे बघण्याचं काही महत्त्व नाही आहे. तरीही प्रत्येकाला स्वतःला फेअर असणं दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ बिलीफ क्रिएट करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी चांगलं दिसणं, हा सेल्फ बिलीफ. मी आता आज फुलून बोलतोय, मी हे घालून आलोय म्हणजे मला असं वाटतं की माझे केस एक टक्कल कोणाला दिसत नाही, त्यामुळे मी खुश आहे आतल्या आत. हा माझा काय सेल्फ बिलीफ. पण जर माझे केस प्रॉपर असतील आणि ते माझे केस जर परत त्यांच्यासारखे परत आले तर आनंद आहे ना. पण गेल्यानंतर येण्यापेक्षा ना, आहेत ते जाऊ नयेत म्हणून काहीतरी करणं गरजेचं आहे ना. सो हे प्रोडक्ट्स जे आहेत, इट्स अ प्रिकॉशन. सर तुम्ही तो फेस वॉश करा, काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. परंतु पुढची गोष्ट सांगतोय, हा एकटा फेस वॉश आहे ना, क्लीन करेल तुमचा चेहरा, तुमच्या स्किनला दुरुस्त करण्यासाठी प्रिपेअर करेल. बरोबर? जसा निवेदक इकडे बोलतो आणि नाचण्यासाठी कोणीतरी दुसरं येतं, गिफ्ट देण्यासाठी तिसरं येतो, तसं हा प्रोडक्ट तुमचा इनिशियल निवेदक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर खरोखर पुढच्या 3 महिन्यामध्ये जर तुम्हाला फेअरनेस पाहिजे असेल तर याला लागणारे पुढचे 2-3 प्रोडक्ट्स आहेत, ते विकत घ्यायला लागतील. सो
काजोलचं नाव घेण्यामागे सेलिब्रिटीज ग्लुटॅथॉन नावाचं इंजेक्शन्स आणि IV ग्लुटॅथॉन आणि इंजेक्शन्स घेतात सलाईन मधून. काय घेतात? ग्लुटॅथॉन. ऐकलंय कधी कोणी? तुम्ही ऐकलंय कोणी? ग्लुटॅथॉन काय करतं मॅडम? तुम्ही ऐकलंय? तुम्हाला विचारतोय काय करतं जरा प्लीज सांगाल? स्किन ब्राईट करतो. स्किन ब्राईट करतो. किती लोकांना वाटतं की अशी कुठली तरी गोष्ट आहे जी स्किन ब्राईट करते? बरोबर. का करतो माहितीये का? एक मिनिट. एवढे मी शुअर नाहीये पण मेलानिन कमी रिड्यूस. व्हेरी गुड. यांच्यासाठी टाळ्या. सो नाही माझंच द्यायचं आहे मला. दिस इज फॉर यू. हे सनस्क्रीन आहे. इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन आहेत. इंडियामध्ये आपण काय म्हणतात काय म्हणतात शीतोष्ण असं काय अशा उष्ण म्हणजे सम आणि उष्ण आणि थोडं थंड अशा मिक्स याच्यामध्ये राहतो आपण. प्रत्येक व्यक्तीला इंडियामधल्या प्रत्येक व्यक्तीला हे काय बोलतात सनस्क्रीन प्रत्येक व्यक्तीला लावणं गरजेचं आहे. सनस्क्रीन प्रत्येक व्यक्तीला. मी प्रश्न विचारला की उत्तर कोणीतरी मला हात करून द्या एकाने. प्रत्येक व्यक्तीला सनस्क्रीनची गरज आहे. आणि हे जे सनस्क्रीन आहे ना हे हायब्रिड सनस्क्रीन आहे. हायब्रिड म्हणजे या सनस्क्रीनमध्ये कधी जुन्या काळामध्ये तुम्ही पाहिलं का क्रिकेटर असे पांढरे पट्टे लावायचे? इट्स खूप कॉस्टली सनस्क्रीन आहे. ते पण याच्यामध्ये आहे आणि बऱ्याच गोष्टी टोटल 3 टाईप्स ऑफ सनस्क्रीन एकत्र करून मार्केटमध्ये आणलेलं आहे. याचे रिझल्ट सुद्धा खूप छान आहेत. हे नॉन कॉमॅडोजेनिक आहे म्हणजे लावल्यानंतर पिंपल्स येत नाहीत. तुमचे पोर्स ओपन राहतात नेहमी आणि कुठल्याही प्रकारची अलर्जी होत नाही. तर हे जे सनस्क्रीन आहे हे सनस्क्रीन ओन फॉर्म्युलेटेड आहे. आता मला एकच उत्तर द्यायचं आहे. सनस्क्रीन किती वेळा दिवसातून लावावं? आता कोण प्रश्न उत्तर देते बघूया आपण. हा सर. पहिला प्रश्न पटकन नंतर गाणी पण ऐकायची. हॅलो. सनस्क्रीन ॲक्च्युली दिवसावर 2 वेळा लावायला पाहिजे. व्हेरी गुड. सकाळी आणि रात्री म्हणजे क्लिन्झिंग झाल्यावरती एकदा लावायला पाहिजे. अजून कोण उत्तर देईल मला? एक मिनिट मॅडम बोलतात आहे. सर दिवसातून एकदाच लावायला पाहिजे. व्हेरी गुड. अजून कोण उत्तर देते सांगा मला? अजून कोणी? मॅडम यांच्यासाठी टाळ्या. दिवसातून 4 वेळा लावले पाहिजे. प्रश्नाचे उत्तर देईल तेवढी चांगलं आहे सर्वांना. तुमच्यासाठी दिस इज अ रेडियन्स नाईट सिरम. हा रेडियन्स या शब्दामध्येच सगळं काय आहे. रेडियन्स नाईट सिरम हा रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजे जस्ट इमिजिएटली झोपणार त्याच्या अगोदर लावायचा आहे. बिकॉज रात्री हिलिंग प्रोसेस चालू असते आपल्या बॉडीची आणि स्किन पूर्ण रिपेअर करण्याचं काम जे रात्री होत असतं. हे रेडियन्स नाईट सिरम मॅडम यूज करा. यू विल गेट द रिझल्ट. टाळ्या. सो बाकीचं सोडून द्या. इम्पॉर्टंट प्रश्न एवढ्यासाठी आहेत. दिवसातून किती वेळा लावावं? 4 वेळा. हिवाळा असेल ज्यावेळेला ऊन जास्त नसतं त्यावेळेला 3 वेळा चालेल. पण ज्या वेळेला ऊन जास्त असतं त्यावेळेला प्रत्येक 3 तासाला किती? प्रत्येक 3 तासाला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. जर ते स्किनोवेटचं सनस्क्रीन असेल तर. अदरवाईज प्रत्येक सनस्क्रीन प्रत्येक 2 तासाला लावणं गरजेचं आहे. दॅट मीन्स आपलं सनस्क्रीन कॉस्ट इफेक्टिव्ह आणि रिझल्ट ओरिएंटेड 3 आवर्स वर्कआउट करतं. हे ते सनस्क्रीन आहे. बरोबर. सर तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा आहे कोणाला? नाही तुम्हीच कंटिन्यू. यस. समोर आहे जरा. हे किरण घुगरे साहेब. हा जो प्रोग्राम आहे ना हा प्रोग्राम यांच्यासाठी एकदा टाळ्या.
हे मला एकदा एक सांगा, सगळे असे बघतात ना की हे आवडते का तुम्हाला का उगाचच आपलं चाललंय? नाहीतर मी डोळे झाकतो, आणले डॉक्टरनी, याला करून देऊन जातो मी, बाबा बाजूला होतो, असं नाही ना काय? हा सर, किरण घुगरे साहेब यांच्यामुळे हा प्रोग्राम कदाचित अरेंज झाला, जिथे आम्ही प्रोग्राम तर झालाच असता, पण आमची उपस्थिती यांच्यामुळे आहे कदाचित. हे वाशीला भेटलेले आणि वाशीला भेटल्यानंतर यांनी एक प्रॉडक्ट यूज केलेला, फेस वॉश. यांना बरं वाटल्यानंतर फेस वॉश घरी घेऊन गेले. यांच्या कोणी घरी वापरला नाही, हे कोणी वापरता त्यांनी त्यांच्या मग मुलांनी वापरला किंवा अजून कोणा रिझल्ट आला, मग त्यांच्या मुलांनी कोणीतरी मागितलं. अशा प्रकारे ते करत करत त्यांच्या ब्रदरपर्यंत पोहोचला आणि ब्रदरना असं वाटलं की यार खूप काहीतरी चांगलं आहे. ते भेटायला आले, कधीही या संदर्भात ते नसतात, भेटायला आले. आणि आता तुम्हाला माहिती आहे का, यांचे काही रिझल्ट्स बघून, म्हणजे आत्ता तुम्हाला हे जे केस दिसत आहेत हे 3 महिन्यापूर्वीचा जर तुम्ही फोटो पाहिला तर हे केस यांच्या डोक्यावरती नव्हते. होते का? नव्हते. आणि हे फक्त आपल्याकडे असलेलं हेअरसाठी लागणारं जे पेप्टाइड्स म्हणतात, आता डॉक्टरांच्या भाषेत मी पण थोडंफार बोलायला शिकलोय, कारण डॉक्टर नसताना कधी कोणीतरी डॉक्टर बनावं लागतं. मी ॲक्टर आहे, बट आता डॉक्टर आहे, कधी कधी बनतो. बेसिकली मला टर लावायची सवय आहे, म्हणजे मी ॲज अ ॲक्टर, डॉक्टर, नेटवर्कर सुद्धा आहे. त्यामुळे तर यांना हे केस, ते टॅबलेट्स आहेत त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना केस आले. ते केस बघून त्यांचा ब्रदर आले, ब्रदरने मग त्यांची PRP थेरपी चालू केली. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे घडत आहेत. तुम्हाला हे सांगायचं आहे, हे प्रॉडक्ट तुम्हाला देण्यामागे कुठलाही असा वेगळा उद्देश नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, जर यांच्या फेस वॉश बघण्याने जर हा एक प्रोग्राम जर होऊ शकतो, तर आत्ता 15 गिफ्ट वाटणार आहे. 15 गिफ्टमध्ये किती प्रोग्राम्स होऊ शकतील? म्हणून हा सगळा उठाठेव. बरोबर? मगाशी मी स्वतःबद्दल बोलताना बोललो, माझ्या पहिल्या फिल्मचं नाव काय? वा 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 वा. अरे वा. हे हेअर ऑइल, हे हेअर ऑइल, याच्यामध्ये सगळे प्लांट, आपले जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत सगळ्यांमध्ये प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहेत. प्लांट म्हणजे प्लांटमध्ये, आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्लांट एक्स्ट्रॅक्शन करत असताना 2 प्रकारे केलं जातं. सर 10-15 मिनटं चालेल ना? लवकर संपवेन, असं नका बघू. सर, प्लांट एक्स्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा हॉट एक्स्ट्रॅक्शन असतं आणि कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्शन असतं. म्हणजे जे प्लांटमधून जे घटक म्हणजे लिंबूमध्ये सिट्रिक ॲसिड असतं ते काढणं, याला एक्स्ट्रॅक्शन म्हणतो. तर याच्यामध्ये ब्रह्मराज, आवळा, शतावरी, अमुक तमुक तमुक. मग तुम्ही काय वेगळं केलंय? हे तर जुनं आहे ना सगळं. पण त्याचं योग्य प्रमाण, ह्याचं फॉर्म्युलेशन केल्यानंतर हे स्ट्रेंथनिंग ऑइल आहे. आणि याच्यामध्ये काहीतरी एक रूट दिसतंय, रूट, इट्स अ वेटेवर रूट. हे जे रूट आहे, हे रूट जेवढं जमिनीच्या वरती असतं त्याच्या 10 पट खाली असतं. त्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग पॉवर खूप जास्त आहे. नाही, ब्राह्मी वगैरे सगळं याच्यामध्ये, मी हे रूट बोलतोय. रूट हे वेटेवर नावाचं रूट आहे, ज्याच्या कॉम्बिनेशनमुळे हेअर स्ट्रेंथ होण्यासाठी, म्हणजे स्ट्रेंथनिंग वाढण्यासाठी याची मदत होते. आपल्याकडे हे म्हणजे आपल्याकडे किट आहे पूर्ण, आपण किट बेस काम करतो. एक प्रोडक्टवर आपण काम करत नाही. परंतु जर तुम्ही किट बेस काम करायला सुरुवात केलं, 1st, 2nd, 3rd, 4th बाल्डनेस असेल, 1st, 2nd, 3rd, 4th बाल्डनेस असेल, तर हेअरची रिग्रोथ गॅरंटीड. त्याच्यानंतर पुढे टेस्ट, जे आपल्या ट्रीटमेंट्स आहेत त्या अवेलेबल असतात. तर हे आतमध्ये ठेवण्याची तस्ती तुम्ही घ्या प्लीज. हे आठवड्यातून 2च वेळ लावायचे. रात्री झोपताना लावा, सकाळी आपल्या शॅम्पूनी तुम्ही 100% लावा. सकाळी मात्र शॅम्पूनी धुवायचं असतं. तो आपल्याकडे मिळतो, तो नंतर विकत घ्या. आमची छोटी